नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 10 आहे, ज्यामध्ये आपण लेखा व कोशागार विभाग भरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोनातून कनिष्ठ लेखापाल या पदासाठी आपण परिपूर्ण टीसीएस पॅटर्न आधारित काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहणार आहोत, जे की आपण मागील सिरीज आपण सुरू केली होती, ज्यामध्ये आपण विषयनिहाय क्वेश्चन आपण पाहत आहोत। आतापर्यंत आपण अर्थशास्त्र या विषयावरील सर्व काही आयएमपी प्रश्न पाहिले आहेत। जर तुम्ही त्या व्हिडिओ पाहिले नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला या खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तुम्ही तेथून सर्व काही डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर क्लिक करून व्हिडिओज पाहून घ्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी इतिहासावर आधारित काही आपण महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत, तर व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर यामधला आपला पहिला प्रश्न असा आहे, जो की प्रश्न क्रमांक 1, शेवटचा हिंदू सम्राट अशी कोणाची ओळख आहे? तर खालीलपैकी कोणाला जे आहे जो की शेवटचा हिंदू सम्राट म्हणून ओळखलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की हर्षवर्धन। तर हर्षवर्धनला जे आहे थोडक्यामध्ये शेवटचा हिंदू सम्राट म्हणून ओळखलं जातं। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 2 असा आहे, सिंधू संस्कृती या नावाचा उल्लेख प्रथम खालीलपैकी कोणी केला? तर सिंधू संस्कृती, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की सर जॉन मार्शल यांनी जे आहे सिंधू संस्कृती या नावाचा प्रथम उल्लेख केलेला आहे। तर कधी केलेला होता? तर ते आहे 1924ला जे आहे त्यांनी केलेला होता व नावकरण देखील यांनीच केलेलं आहे सिंधू संस्कृती म्हणून। ऑप्शन नंबर अ, जे की सर जॉन मार्शल यांनी। त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की आपला प्रश्न क्रमांक 3 असा आहे, पुणे करारवर केव्हा स्वाक्षरी झाली? तर जे पुणे करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला होता, तर कधी स्वाक्षरी झाली? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की 1932ला। थोडक्यात तुम्हाला डेट सांगायचं झालं तर ती डेट होती 24 ऑक्टोबर 1932ची। हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या, परीक्षा दृष्टिकोनातून आयएमपी आहे। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 4 आपला, खालीलपैकी प्रथम पेशवा कोण होता किंवा कोणाला जे की म्हटलं जातं प्रथम पेशवा? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की बालाजी विश्वनाथ यांना जे आहे थोडक्यामध्ये प्रथम पेशवा जे की म्हटलं जातं। ऑप्शन ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 5 आपला, पित्ताच्या कार्याला डॅश असे म्हणतात? तर पित्ताच्या कार्याला काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की निस्तापन असं जे आहे पित्ताच्या कार्याला म्हटलं जातं। ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 6, अणुची त्रिज्या डॅश मध्ये मोजली जाते? तर कशामध्ये? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की नॅनोमीटर मध्ये जे आहे अणुची त्रिज्या मोजली जाते। ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील आपला जो की प्रश्न 7 असा आहे, स्नायू ऊती किती प्रकारच्या असतात? जे काय स्नायू ऊती, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 3 प्रकारच्या जे आहे स्नायू ऊती असतात। ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 8, जो की BCG लस खालीलपैकी कोणत्या रोगविरोधी वापरली जाते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की ट्युबरक्लोसिस या रोगविरोधी जे आहे वापरली जाते, ज्यालाच की आपण टीबी असं देखील म्हणतो, क्षयरोग मराठीमध्ये। तर क्षयरोगाविरोधी ही जी आहे लस वापरली जाते। ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही कनिष्ठ लेखापाल या पदासाठी आपला असलेला क्रॅश कोर्स घेतला नसाल तर तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून ते सर्व काही मिळवून घ्या। त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे, ज्यामध्ये कनिष्ठ लेखापालचा जो काही संपूर्ण अभ्यासक्रम आहे यावर आधारित आपले स्पेशल टेस्ट सिरीज आणि ई बुक्स आता अवेलेबल झालेले आहेत, जे की परिपूर्ण टीसीएस पॅटर्न आधारित आहेत, ज्यामध्ये तुमचा कनिष्ठ लेखापालचा जो 100% अभ्यासक्रम आहे तो कव्हर करून देण्यात आला आहे, ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व त्यासोबतच अर्थशास्त्राचे जेवढे काही मुद्दे तुमच्या सिलेबसमध्ये दिले आहेत ते 100% यामध्ये कव्हर करून देण्यात आलेले आहे। त्यासोबत टीसीएसचे आतापर्यंतचे जेवढे काही प्रश्नपत्रिका आहेत ते त्यामधले महत्त्वपूर्ण प्रश्न जे की परीक्षेत रिपीट येऊ शकतात हे देखील आपण यामध्ये कव्हर करून दिलेलं आहे। त्यासोबतच कनिष्ठ लेखापालचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील आपण त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास हा योग्यतेरीत्याने व्हायला पाहिजे। ज्यांना कोणाला ही एक्झाम 100% आत्मविश्वासाने क्रॅक करायचे आहे त्यांनी फक्त आपलं स्टडी मटेरियल रेफर करा, ज्याची प्राइस 350 ठेवण्यात आलेली आहे, जे की व्हॉट्सअप सेलरला मेसेज केल्यानंतर लगेच तुम्हाला 5 मिनिटांमध्ये तुमच्याकडे ते उपलब्ध होऊन जाणार असेल। आणि 100% अभ्यासाची तयारी तुमची एकाच ठिकाणी होऊन जाणार असेल, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडे बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतीही कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नसेल। ज्या विद्यार्थी मित्रांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी आपलं नक्की स्टडी मटेरियल रेफर करा, त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपलं लेखा व कोशागार विभागासाठी असलेलं A to Z स्टडी मटेरियल घेतलं नसेल त्यांनी लगेच आपल्या
व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या, ज्यामध्ये आपण तुम्हाला सर्व काही विषयानिहाय माहिती प्रोव्हाइड करून दिलेली आहे, ज्यात तुम्हाला टेस्ट सिरीज व नोट्स देखील प्रोव्हाइड केलेले आहेत, जे की तुम्हाला कोणताही बुक्स घेण्याची गरज पडणार नाही महागडे, किंवा तुम्हाला कोणतेही कोचिंगची अजिबात गरज पडणारी नसेल. त्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील अवेलेबल करून दिलेले आहेत, जे की मार्केटमध्ये कोणत्याही बुक्समध्ये तुम्हाला फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच पाहायला मिळतील, पण नोट्स वगैरे कोणतीही माहिती त्यामध्ये नसेल. त्यामुळे आपण नोट्स, टेस्ट सिरीज प्लस तुम्हाला PYQ देखील उपलब्ध करून देत आहोत. ज्यांना कोणाला मिळवायचं आहे त्यांनी लगेच मिळून घ्या. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न 9 असा आहे, युरिया खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या फर्टिलायझर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की नायट्रोजन प्रकारचा फर्टिलायझर आहे. त्यानंतर प्रश्न 10 आपला, पांढरे वाळवंट भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर पांढरे वाळवंट, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की गुजरात या राज्यामध्ये आहे, ज्यालाच की ग्रेट रन ऑफ कच्छ म्हणून देखील ओळखलं जातं. तर ग्रेट रन ऑफ कच्छ म्हणून देखील त्याला ओळखलं जातं, आणि हे जगातील सर्वात मोठे जे की मिठाचं वाळवंट आहे, हे देखील याची एक विशेषता आहे, जे की तुम्ही लक्षात ठेवून घ्या. ऑप्शन अ या ठिकाणी याचं उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 11, अहमदनगर हे शहर कोणी बसवलं होतं खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड, जे की मालिक अहमद निजामशाह यांनी जे आहे अहमदनगर हे शहर जे आहे बसवलेलं होतं. तर कधी? तर 1490च्या दशकामध्ये जे आहे याची स्थापना झालेली आहे अहमदनगर या शहराची. त्यानंतरचा पुढील आपला 12वा प्रश्न, मीराबाईचे आध्यात्मिक गुरु कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की संत रोहिदास हे जे आहे मीराबाईचे आध्यात्मिक गुरु होते. ऑप्शन क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 13वा, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या क्षेत्रामध्ये भारताचा वाटा किती आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 2.4% आहे. त्यानंतर 14वा प्रश्न, बांगलादेशची सीमा कोणाशी संलग्न आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की भारत आणि म्यानमार या 2 देशाची संलग्न आहे. त्यानंतर 15वा प्रश्न, आयुर्वेद ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या दोषावर आधारित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की वरील सर्व म्हणजे वात, कफ आणि पित्त या सर्वावरच आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 16वा असा आहे, खालीलपैकी कोणता आजार संसर्गित नाही? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की रक्तदाब हा जो आजार आहे थोडक्यामध्ये संसर्गित नाही. त्यानंतरचा प्रश्न 17वा आपला पुढील, लोकप्रिय चर्चा गट म्हणून इंटरनेटवर उपलब्ध आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की याहू ग्रुप हे जे आहे लोकप्रिय चर्चा गट म्हणून जे की प्रसिद्ध आहे. त्यानंतरचा पुढील आपला 18वा प्रश्न, कोणती उच्चस्तरीय भाषा इंग्रजी भाषासारखी आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की बेसिक हे जे आहे उच्चस्तरीय भाषा इंग्रजी भाषासारखी आहे. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 80 क्वेश्चन होते, जे की आपण या भागात पाहिलेले आहेत. तर या पुढील भागात आपण याहूनही अधिक इम्पॉर्टंट व विषयाने हे प्रश्न पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनो लेखा व कोशागार कनिष्ठ लेखापालसाठी आपलं TCS पॅटर्न आधारित A to Z स्टडी मटेरियल घेतलं नसेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.